चला देश लुटण्याच्या स्पर्धेमध्ये आपण सारे सहभागी होऊ. मित्रांनो, आज जर कोणी देशप्रेमाच्या राष्ट्रहिताच्या गोष्टी करीत असेल तर त्याला लोक मूर्ख समजतील. कारण देशाचं हित, समाजाचं हित, राष्ट्राचं हित सतत जोपासणारा आणि विचार करणारा माणूस आजच्या परिस्थितीच्या दृष्टीनं हा वेंधळा किंवा वेडपट असा समज लोकांचा आहे. कारण चांगला विचार करणाऱ्या लोकांना आजचा समाज कधीच स्वीकारणार नाही. कारण आजच्या समाजाची वास्तवता ही आधुनिक आहे, जेनजीचं युग आहे, पैशाचं युग आहे, संपत्तीचं युग आहे. ज्याच्याकडं सर्वाधिक पैसा, ज्याच्याकडं सर्वाधिक संपत्ती, लोक त्याला सलाम करतात, मुजरा करतात. परंतु लोकांच्या हितामध्ये राष्ट्राच्या हितासाठी स्वतःच्या अंगाला राख फासून बसणाऱ्या साधू संतांना किंवा निस्वार्थ त्यागी वृत्तीच्या लोकांना आजची लोक ही निव्वळ विळ्यात काढतात. आणि म्हणून यामधून कोणाचीही सुटका नाही. आणि म्हणून या जगासोबत चालणं हे प्रत्येकाला क्रमप्राप्त आहे. जर या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालो नाही तर यामध्ये आपलंच वाटोळं आहे, आपलंच अहित आहे आणि आपल्याच संसाराची राख रांगोळी आहे, हेही तितकंच खरं. आज देशाची, राज्यकर्त्यांची परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी तुमचा उद्धार करण्यासाठी, तुमचं हित पाहण्यासाठी कोणीही नेता झालेला नाही, कोणीही निवडणूक लढवत नाही, ही देखील सत्यता आहे. आणि ही सगळी माणसं देशाची तिजोरी, राष्ट्राची तिजोरी लुटण्याच्या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहेत, जीवाची बाजी लावत आहेत, ही देखील वास्तवता आहे. आणि म्हणून लोकांच्या पै टॅक्समधून, लोकांच्या घामातून आणि लोकांना लुटून जमा झालेली ही देशाची तिजोरी ही म्हणजे आपल्या हक्काची आहे, त्यामधल्या पैशावरती आपला हक्क आहे. अशा आविर्भावामध्ये ही सगळी नेते मंडळी वेगवेगळ्या कामाच्या केवळ नावाखाली, प्रत्यक्षात तो विकास नाही, खरा विकास या पुढाऱ्यांचा आहे आणि त्यांच्या बगलबच्च्यांचा आहे. आणि त्याला ही जाहिरात अशी करतात की लोकांचा उद्धार होतोय, लोकांचा विकास होतोय, देशाचा विकास होतोय. परंतु प्रत्यक्षामध्ये लोकांचा कुठल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही. लोकाभिमुख ज्या अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या की आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि लोकांचा अन्न, पाणी आणि निवारा आहे, या सगळ्या गोष्टीसाठी सरकारकडं पैसा नाही. या सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण झालेलं आहे. शिक्षणासाठी लोकांना कर्ज काढण्यासाठी सरकार प्रवृत्त करतं, तशा जाहिराती देतं आणि लोकांवरती उपकार केले, लोकांच्या शिक्षणासाठी कर्ज योजना आणली. ही विकासाची योजना आहे का? ही खऱ्या अर्थानं ही देशाचं भवितव्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उपकाराची भाषा ही राज्यकर्ते करतायत. आणि मग सांगा की इथं देशासाठी, देशावरती प्रेम करण्यासाठी कोण रिकामा आहे? लोकांच्या आरोग्यासाठी शासन 5 लाखापर्यंतचा विमा देतं. परंतु ह्या विमा उतरवणाऱ्या कंपन्या, विमा व्यावसायिक कंपन्या ह्या सरकारच्या नाहीत, त्या खाजगी कंपन्या आहेत. तुम्ही जर तुमचा विमा उतरवला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यभराच्या आरोग्याची हमी घेतली जाते. म्हणजे इथं तुमचा श्वास देखील आता विकण्याच्या तयारीमध्ये हे राज्यकर्ते आहेत. तुमचे पाणी तर विकलं गेलेलं आहे, तुमचं आरोग्यही विकलं गेलं आहे, तुमचं शिक्षणही विकलं गेलं आहे, तुमच्या नोकऱ्याही हिसकावून घेतल्या, त्या देखील विकल्या गेल्या आहेत. मग सरकारचं सरकारी म्हणून काय राहिले? थोडक्यात आपलं म्हणण्यासारखं आपलं राष्ट्र नाही, आपलं म्हणण्यासारखं आता आपलं गाव नाही, आपलं म्हणण्यासारखं आता आपलं राज्य नाही. आणि तरी देखील आपण या लुटारूंचे भक्त आहोत, या लुटारू राज्यकर्त्यांचे, नेत्यांचे आपण पाईक आहोत. याची लाज आपल्याला यत्किंचितही वाटत नाही, उलट आपल्याला अभिमान वाटतो. आणि असं जर वाटत असेल तर या स्पर्धेमध्ये आपण का म्हणून पाठीमागं राहावं? आपण देखील ह्या लुटारूंच्या टोळीमध्ये सहभागी होणं आणि स्वतःचं हित साधून घेणं, स्वतःचा उद्धार करून घेणं आणि त्याचबरोबर स्वतःला या समाजाबरोबर प्रस्थापित करणं हीच खरी आजची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मित्रांनो,
पाठीमागे राहू नका. पाठीमागे राहताल तर ही लोक तुडवून तुमच्या वरती बोकांडीवरती बसून तुम्हाला संपवून हे पुढे जातील. हे आधुनिक जग आहे. या जगामध्ये कोणी कोणाचा विचार करीत नाही. जो दुसऱ्यांचा विचार करतो त्याला एकतर ही व्यवस्था शहीद करायला टपलेली आहे किंवा तो स्वतःहून शहीद होईल आणि त्याच्या मृत्यूची त्याच्या कार्याची इथे कोणीही नोंद देखील घेणार नाही. वर्तमानपत्रामध्ये एखादी ओळ देखील येणार नाही. तुम्ही किती त्याग केला, तुम्ही किती समाजहित केलं याची नोंद घेण्यासाठी हे जग आणि या जगाला वेळ नाही. यामध्ये तुमच्याकडे या लुटारूंपेक्षा सर्वाधिक मोठा लुटारू होण्याची क्षमता असली पाहिजे. तरच हे जग तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचेल. हे खरं वास्तव आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा देश लुटण्यासाठी, हा समाज लुटण्याच्या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी ताकदीनिशी उतरावं अशी आजची गरज आहे. या निमित्ताने एवढंच. धन्यवाद.